आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी अश्वपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण कर्क राशीचे वार्षिक राशी भविष्य 2026 चे या व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये जाणून घेणार आहोत। आपल्याला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर आपण डिटेलमध्ये सुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे। तर सुरू करूया कर्क राशी वार्षिक राशी भविष्यवाणी। बघा, या वर्षामध्ये अनेक ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे। फक्त शनिदेव सोडून बाकी सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन या वर्षामध्ये पाहायला मिळेल। त्यामध्ये गुरु गोचराचा आपल्या राशीवरती अत्यंत सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळेल। त्यामध्ये गुरुदेव आपल्या सुरुवातीला व्ययस्थानावरती असतील, त्यानंतर आपल्या लग्न राशीमध्ये म्हणजे कर्क मध्ये आपले गुरुदेव येतील, त्यानंतर आपल्या सिंह राशीमध्ये गुरुदेव म्हणजे आपल्या धनस्थानामध्ये जातील। याची अत्यंत सकारात्मक फळे आपल्याला या वर्षामध्ये पाहायला मिळतील। सुरुवातीला जानेवारी ते मे यामध्ये कर्क राशीमध्ये मिथुन राशीमध्ये गुरुदेव असतील। गुरुदेवांचं व्ययस्थानामध्ये असलेले व्यक्तिमत्व जे आहे ते कुठेतरी परदेश गमनासाठी आपल्याला अत्यंत लाभदायक असेल किंवा दूर जाऊन शिक्षणासाठी सुद्धा अत्यंत लाभदायक असेल। पण या 5 महिन्यांमध्ये आपले खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे योग्य ती आपल्याला विशेष काळजी या 5 महिन्यांमध्ये खर्चाशी रिलेटेड घ्यायची आहे। त्यानंतर गुरुदेव आपल्या लग्न स्थानावरती येतील। गुरुदेवांचं लग्न स्थानावरती आगमन होणं म्हणजे जून ते ऑक्टोबर हा 5 महिने, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर आपल्या करिअरसाठी, आपल्या भाग्यासाठी उत्तम आणि आपल्या लग्नासाठी सुद्धा म्हणजे विवाहासाठी सुद्धा उत्तम कालावधी असेल। त्यानंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन सिंह राशीमध्ये होईल आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने गुरुदेव सिंह राशीमध्ये असतील, वर्षाच्या शेवटचे 2 महिने। तर तेव्हा आपल्याला कौटुंबिक सौख्य लाभेल। त्यामुळे अत्यंत सकारात्मक पद्धतीने कर्क राशीचं राशी भविष्य 2026 आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि उपायांच्या दृष्टीने विचार केला असता आपल्याला शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करणं सोमवारी बंधनकारक असेल, किंवा आपल्याला भगवान शंकरांची आराधना जरी आपण नुसती केली, ओम नमः शिवायचा डेली मंत्र जाप आपण केला, प्रत्येक सोमवारी जरी केला तरी आपल्याला लाभदायक असेल। त्यामुळे विशेष आपण भगवान शंकराची आराधना करावी आणि सूर्याचं हे वर्ष असल्यामुळे आपण सूर्याला जल अर्पण करावे। त्याचा सकारात्मक फायदा आपल्याला ह्या वर्षामध्ये पाहायला मिळेल। शुभम भवतु। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सिंह राशी वार्षिक राशी भविष्यवाणी 2026।